यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारतः अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं. म्हणजेच ज्या ज्या वेळेस या पृथ्वीवर धर्माची हानी होईल त्या वेळेस मी अवतरित होईल. आणि याच एका अवताराची माहिती आपण या ब्लॉगमध्ये घेणार आहोत. आणि तो अवतार म्हणजे मोहिनी अवतार. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे भारतामध्ये असणारं एकमेव विष्णू भगवानाच्या मोहिनी अवताराचं मंदिर. आणि ते आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील मोहिनीराज मंदिर. तर आज आपण ज्या मंदिरात जाणार आहोत त्या मंदिराचा इतिहास आपल्याला थेट समुद्रमंथनाच्या काळात घेऊन जाणार आहे. समुद्रमंथन झाले त्यावेळेस 14 रत्ने त्यामधून बाहेर आले. त्यापैकी अमृत एक होय. अमृताचे वाटपाचे काम देवांनी श्री विष्णूकडे सोपवले आणि श्री विष्णूंनी मोहिनीचे रूप घेऊन देव आणि दानव यांच्यात अमृत व मदिरा यांचे वाटप युक्तीने केले. मंदिराचे सर्व बांधकाम हेमाडपंथी स्थापत्य शैलीचे असून प्रत्येक दगड नक्षीने कोरलेला आहे. विविध प्रकारच्या मूर्त्या दगडावर आहेत. मंदिर पुरातन असून त्याचे प्रवेशद्वार उत्तरेकडे आहे. सभामंडपात प्रवेश केल्यावर पूर्वेकडे तोंड केले असता भव्य गाभाऱ्यात उंच सिंहासनावर शंख, चक्र, गदा, अमृताची कुपी, नाकात नथ, कमरेला कंबरपट्टा, डोक्यावर मुकुट, पायात तोडे व पितांबर परिधान केलेली 4.5 फूट उंचीची भव्य श्री मोहिनीराजाची मूर्ती दृष्टीस पडते. श्री मोहिनीराजाचा उत्सव माघ शुक्ल सप्तमी म्हणजेच रथसप्तमीपासून सुरू होतो. पौर्णिमेच्या दिवशी कुलार्म कुलाचार करतात. मंदिरात भागवत सप्ताही सुरू होतो व उत्सव पुढे 5 दिवस चालतो. या उत्सवात कीर्तन, गायन व भोजन असे कार्यक्रम होतात. उत्सवाची सांगता काल्याने होते. ज्या वेळेला अमृताचे वाटप चालू होते त्यावेळेला त्या अमृताचे काही थेंब त्या ठिकाणी असणाऱ्या प्रवरा नदीमध्ये पडले आणि तेव्हापासून त्या नदीला अमृतवाहिनी असे म्हटले जाते. आणि ते अमृत लांब वाहून जाऊ नये यासाठी कुंड तयार करण्यात आला व तो कुठे, कोणी व कसा तयार केला हे आपण पुढच्या ब्लॉगमध्ये बघणार आहोत. तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला काय विसरू नका. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.